आहेत लोकसंस्कृती जपण्याचं काम करतात आणि या ठिकाणी हा प्रयत्न झालेला आहे। त्यानंतर तर तिथेच थांब। हा पिंगळा सकाळी आपल्याकडे गावाकडे हा सगळे काम करत असतात आणि घरी तुम्हाला देता येईल। हा पिंगळा झालेला आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनो, हे जी तुमच्या समोर व्यक्तिरेखा येणार आहेत, विद्यार्थी येत आहेत आणि नंदी बैलाचं आपण पाहत असतो, आपल्या घरासमोर वगैरे येत असतात आणि आपल्याला आवाज देऊन आपण सांग सांग भोलानाथ गाणं ऐकतो ना, तर हा नंदी बैलवाला हा झालेला आहे। ठीक आहे, पुढे चला। बोल, आपल्याला वासुदेवाला वासुदेवाला असं गाणं म्हणतो, हा वासुदेव झालेला। हा ट्रेंडी वासुदेव आहे, त्यांना काही धोतर घातलेलं नाहीये। आपला शेतकरी हा दष्टपुष्ट व्यवस्थित असलाच पाहिजे, त्यामुळे हे शेतकऱ्याचं जोडपं सगळ्यात समोर आलेलं आहे। यानंतर या ठिकाणी काय करतो माहितीये तुम्हाला? नागपंचमीला वगैरे येतात आपल्याकडे, बाळा दाखव तुमची कला। साप लागला मुलांना, ठीक आहे। राहतो साधारणतः ठाणे वगैरे या जिल्ह्यामध्ये जास्त हा समाज आढळला जातो आणि ही लोक काय करतात, फळं असतात हे त्या ठिकाणी काढून आणण्याचं काम करतात। तर हे कातकरी अशी झालेली लोक आहेत। आमची भूमी सुकलीबाई काय करता, सुकलीबाई काय करता, गहू मी पाखडतो भराभरा, गहू मी पाखडते भराभरा। जाते राव काय करता, जाते राव काय करता, गहू मी दळतो भराभरा, गहू मी दळतो भराभरा। चाळीबाई काय करता, चाळीबाई काय करता, पीठ मी चालते भराभरा, पीठ मी चालते भराभरा। लागणे राव काय करता, लागणे राव काय करता, पोळ्या मी लाटतो भराभरा, पोळ्या मी लाटतो भराभरा। बाळासाहेब काय करता, बाळासाहेब काय करता, जेवून मी टाकतो पटापटा, जेवून मी टाकतो पटापटा, जेवून मी उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या योगाला नवीन आकार देऊ, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ। ओसार उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ। मोकळ्या आभारी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने, निर्मळ मनाने आनंद भराने, आनंद देवानी घेऊ, आनंद देवानी घेऊ, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ। अनेक देशांचे भाषांचे वेशांचे, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे, अनेक एकत्र राहू, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ। उद्याच्या जगाला उद्याच्या योगाला नवीन बहार देऊ, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ। नमस्कार, मी आता दुसरी शिकत आहे। माझे नाव आहे स्वप्नील निकिता नोटे। आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे। मराठी राज्यभाषा आमची, महाराष्ट्राची शान, मराठी राज्यभाषा आमची, महाराष्ट्राची शान। भजन कीर्तन ऐकताना हरपते भान, भजन कीर्तन ऐकताना हरपते भान, काना मात्रा लंडीचे मिळाले वाण,
नाही तलवारीच्या बाजीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला आमच्या मनामनात रंगते मराठी आमच्या रंगारंगात रंगते मराठी आमच्या उरावरच संतते मराठी आमच्या रसनात नाचते मराठी मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भावना ऐकता जाते पुढभान भजन कीर्तन भावना ऐकता जाते पुढभान साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान अशा मराठी भाषेतील बाळगूया गर्व मराठी भाषेतील साजरा करू सर्व जय तुम्हाला माझा नमस्कार आज तुम्हाला मराठी दिनानिमित्त काही दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत शिकावे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृत मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृत मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी लागले अफाट भाग्य बोलत मराठी लागले अफाट भाग्य बोलत मराठी झालं किती थंड ऐकत मराठी झालं किती थंड ऐकत मराठी धर्मग्रंथ जात एक मानस मराठी धर्मग्रंथ जात एक मानस मराठी एवढ्या जगात माय मानस मराठी एवढ्या जगात माय मानस मराठी दगड झाली तर सह्याद्रीची होईल दगड झाली तर सह्याद्रीची होईल माती झाली तर महाराष्ट्राची होईल माती झाली तर महाराष्ट्राची होईल तलवार झाली तर भवानी मातेची होईल तलवार झाली तर भवानी मातेची होईल पुन्हा जन्म मिळाला तर मराठीच होईल पुन्हा जन्म मिळाला तर मराठीच होईल घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाकीला घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाकीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला एवढं शब्द बोलून मी माझ्या भाषेत मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची हा आमचा आहे गाणा ही आमची आहे बोली अस्मानी सारखे भव्य पताका भगव्या जरी पताकाची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची रावण देशा वनकर देशा दगडाच्या देशा प्रणाम गावा माझा देशी महाराष्ट्र देशा भीमावरचा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे म्हणते पाणी मातीच्या गागरी योगाची अडचणताची भक्ताची मानकऱ्याची एक देशाच्या धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची योद्ध्यांची अग्निराची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण वेचणाऱ्याची ही भूमी सप्तसुराची रंगाची अष्टकलाची काव्याची हस्तयोधाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची जय हिंद जय भारत जय मराठी धन्यवाद सात मराठी माय मराठी सात मराठी भाषांचा भावाचा मराठी भाषांचा भावाचा मराठी बात मराठी सात मराठी बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी जगण्याला या अर्थ मराठी सर्वांना माझा नमस्कार मी आज तुम्हाला मराठी दिनाबद्दल भाषा सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी विनंती सर्वप्रथम सर्वांना मराठी दिनाच्या खूप शुभेच्छा आज 27 फेब्रुवारी आपण मराठी दिन साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत या दिवशी प्रसिद्ध कवी नाटककार कादंबरीकार आणि लेखक कुसुमाग्रज विलासी भटकर यांचा जन्मदिवस असतो मराठी ही ज्ञानभाषा आहे म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले मराठी ही सुंदर भाषा आहे महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही आहे माझ्या सर्वच बोली झाली मराठी ही तिसरी भाषा आहे मराठी त्याची माय बोली भाषा ही मराठी आहे आज आपण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करूया जाता जाता एवढंच बोलेन की आपली शाळा मान हरली आपली शाळा आपल्या मान हरली जगण्याचा ध्यास मराठी मराठीचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी मराठीचा श्वास मराठी धन्यवाद समाज माझ्या मी आज 27 फेब्रुवारी महाराष्ट्राचा मराठी राजभाषा दिन निमित्त मी तुम्हाला कविता बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती एक सुद्धा एक ध्यास शेडी मराठी एक सुद्धा एक ध्यास शेडी मराठी एक संघ एक बंद गुंडी मराठी एक संघ एक बंद गुंडी मराठी एक श्वेतानी पर रंग मराठी एक श्वेतानी पर रंग मराठी एक बोधे एक विचार मांडी मराठी एक बोधे एक विचार मांडी मराठी एक साधे एक आवाज मराठी एक साधे एक आवाज मराठी एक मन एक क्षण जगत मराठी एक मन एक क्षण जगत मराठी माय मराठी सात मराठी माय मराठी सात मराठी भाषाचा भावार्थ मराठी भाषाचा भावार्थ मराठी चाल मराठी बोल मराठी चाल मराठी बोल मराठी जगनाला या अर्थ मराठी जगनाला या अर्थ मराठी बोल मराठी वाक्य मराठी बोल मराठी वाक्य मराठी पुलिका मराठी साहित्य मराठी पुलिका मराठी साहित्य मराठी फुकाटे मराठी गजरे मराठी फुकाटे मराठी गजरे मराठी धन्यवाद सन्माननीय वाचक गुरुजी भगवान यांच्या सभेमध्ये छोटे मोठे बालमित्रांनो आज मी तुम्हाला मराठी दिनाबद्दल गीत बोलून दाखवणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती तू ही संजीवनी तू ही मनमोहिनी तू ही रणरागिनी तू ही मराठी भाषा तू आमची जननी ओहो ओहो सह्याद्रीच्या कणाकणातून वेगुंद बाबरा मनामनातून झरझर झरत्या झऱ्याझऱ्यातून धीर 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 त्या वाऱ्या वाऱ्यातून हो शुभ्रसागरा नभानभातून अथांग सागराच्या लहरी लहरीतून आवाज एक घुमतो वंदे मराठी 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 माय मराठी तुझ्यासाठी प्राण माझे अर्पण अर्पण तुझ्या वंदाने दरुण जाई हिरवळ दाटीतून नांगरलेल्या काळ्या मातीतून अंकुरलेल्या बिजा बिजातून कडकडणाऱ्या विजा विजातून आवाज एक घुमतो वंदे मराठी 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 जय हिंद जय भारत धन्यवाद अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमंडळींनो तुम्हाला माझा नमस्कार मी तुम्हाला मराठी दिनाबद्दल 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृत मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृत मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी संतांनी वाढवला तो वाण मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरंच धन्य ऐकतो मराठी झालो खरंच धन्य ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी दगड झालो तर सह्याद्रीचा होईल गटाची होईल तलवार झाली तर भवानी मातेची होईल तलवार झाली तर भवानी मातेची होईल पुन्हा जन्म मिळाला तर मराठीच होईल पुन्हा जन्म मिळाला तर मराठीच होईल
हिच्या मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला आमच्या मनामनात रंगते मराठी आमच्या रंगारंगात रंगते मराठी आमच्या उराउरात स्पंदते मराठी आमच्या नसानसात नाचते मराठी मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन घालून करतात जाते हरकुंभान भजन कीर्तन घालून करतात जाते हरकुंभान साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान अशा मराठी दिन बाळगू गर्व मराठी दिन साजरा करू सर्व जय हिंद जय भारत भाषा पुढे आणि येते कविता माझ्या छोट्या मित्राला मित्रांनो आज मी तुम्हाला एक कविता सांगायला येते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती मराठी आमची मधार आणि गोड मराठी आमची मधार आणि गोड भाषा आमची मराठी महाराष्ट्राची राणी भाषा आमची मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी उगवली मनात भाषा गोड उगवली मनात भाषा गोड आयुष्यभर ठेवू तिला बोध आयुष्यभर ठेवू तिला बोध माझ्या भाषेसोबत जय 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 आणि येते माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला मराठी ज्ञानिमित्त कविता सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती चला साजरे करूया सर्वजण मराठी दिवस मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन हरकून जागे भजन कीर्तन हरकून जागे पाना मात्र वेलांटीचे मिळाले पान पाना मात्र वेलांटीचे मिळाले पान सत्य आणि इतिहास मराठीची मान सत्य आणि इतिहास मराठीची मान मराठी माय बोली आमची बोला बोलताळ मराठी माय बोली आमची बोला बोलताळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लाडीवाड भाषा सहज सुंदर प्रेमळ लाडीवाड न अधीन अंत चित्रकाल अधिकार न अधीन अंत चित्रकाल अधिकार मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान आहे मी तुम्हाला मराठी नावाचं एक कविता सांगणार आहे की तुम्ही शांत ऐकून घ्यावी अशी माझी मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन ऐका हरकून जाते भजन कीर्तन ऐका हरकून जाते काना हात लावेला किती मिळाले काना हात लावेला किती मिळाले साहित्य आणि इतिहास मराठी महान साहित्य आणि इतिहास मराठी महान मराठी भाषा आमची आपली शान आहे मराठी आपली शान मराठी आपली मान मराठी जगण्यात असते नटसम्राट हे नाटक अविस्मरणीय आहे मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसानिमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून पाळण्याचा प्रथा सुरू झाली जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही समस्त मराठीकरणाची मागणी आहे इथे मराठीची नगरी ब्रह्मविद्याचा सुभाकरी अशा शब्दातून श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख करता करता ब्रह्मविद्या म्हटले आहे शब्द ब्रह्मही म्हटले आहे याची यथार्थता आज मराठी भाषा गौरवदिनी प्रकाशाने पडते अमृतातील पैजाशी दिसणाऱ्या या माया मराठी कामाला साथ अभिमान वाटतो हा दिन कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून पाळला जातो तसेच मी दादा एवढेच म्हणेल की माय मराठी साथ मराठी भाषांचा भावार्थ मराठी पाच मराठी सात मराठी जगण्याला हात मराठी जय हिंद जय महाराष्ट्र जन्मभूमी त्याच्या बरोबरीने माणसाला प्रिय असते ते म्हणजे जन्मभाषा म्हणजे मातृभाषा म्हणून आपण सर्वजण मोठ्या अभिमानाने म्हणतो मराठी असते आमची माय बोली जणू तरी असे धर्माने आई तसे धर्माने आई माझी मराठी भाषा फार पुरातन आहे मराठी भाषेतील 9व्या शतकात लिहिलेला शिलालेख सापडला माझा मराठी भाषेची परंपरा फार उज्ज्वल आहे ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात ज्ञानेश्वरी लिहून माझ्या मराठी भाषेने अशी गवाही दिली की अमृताही पैदा दिके माझ्या मराठीचे बोलू कौतुके जरी अमृतातही पैदा दिके मराठी भाषेत फार मोठे लेखक तसेच कवी होऊन गेले आणि आता पण आहे आपल्या छोट्या नावात आहेत बालवाडीकर नाट्यकथा विज्ञानकथा अशा मराठी भाषेमध्ये भरपूर आढळतात महाराष्ट्रात वेगवेगळ्या जातीचे व धर्माचे लोक राहतात कोण नोकरीसाठी कोणी आहे इथे नाहीतर उच्चभ्रूंसाठी इथे महाराष्ट्रामध्ये उत्थान केले आहे म्हणूनच घासल्याशिवाय ढाल नाही तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत त्यावेळेस आपण सगळे शांत बसलेले असतात आणि बसलेलो आहोत आणि सगळे किती छान मराठीविषयी बोलतात की मराठीचा अभिमान मराठीची गाथा ज्ञानेश्वर महाराज जे संस्कार किती आपण छान वाटतं आपल्याला तेवढ्या 5 मिनिटं वाटतं की हा मराठीला आपला अभिमान आहे तर आपण प्रत्यक्षात कसं वागतो का याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण विचार केला पाहिजे ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण आपली भाषा आपली जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेतच बोललं पाहिजे ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी दुसऱ्या भाषेचा वापर केला पाहिजे आपण साधी भाजी जरी काय गाड्यावरती घ्यायला गेलो तर आपण पहिल्यांदा हिंदीमध्ये बोलतो आणि ज्यावेळेस तो समोरचा व्यक्ती मराठीत बोलतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आपण मराठी आहे आणि मग आपण मराठी म्हणजे काय आपण फक्त शाळेत ज्यावेळेस दिन कुठले साजरे करतो त्यावेळेस फक्त ते कागदपत्रीच्या तोंडापुरतं ते राहायला नकोय तर आपण ते प्रत्यक्षात वापर केला पाहिजे ज्यावेळेस आपण दुकानात जातो आपण दुकानात गेले आपण भाषा म्हणतो बऱ्यापैकी म्हणतो नाही दादा म्हणतो आपण नाही म्हणत का म्हणत नाही हिंदी आपण सांगतो 2 किलो दो 4 किलो दो का आपल्या महाराष्ट्रात आपण जातो आपल्या महाराष्ट्रात त्यांनी धंदा टाकलेले आपल्या महाराष्ट्रात त्यांनी उद्योग सुरू केलेले आणि त्यांच्या भाषेनुसार आपण त्यांना बोलतोय म्हणजे बाहेरनं येऊन त्यांची भाषा जी आहे ती आपल्यापेक्षा जास्त वचन झाली किंवा आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटत नाही की आपल्या मराठी बोलण्याची लाज वाटते असं काही प्रकार आता आपण सर्रास पाहतो आहोत रिक्षावाले आपण टीव्हीवर दिवस पाहतो रिक्षावाला हिंदी बोलला आपण काही ठराविक लोक असतात मराठी बोलतात त्याला सांगतात की तू आमच्या राज्यात काय करतोय रिक्षा चालवतोय तर तू मराठीतच बोलला पाहिजे आपण सुद्धा ज्यावेळेस बाहेर दुकानात कुठलेही आपण पाहिजे त्यावेळेस आपण आपल्या भाषेत बोलला पाहिजे त्याला आपली भाषा आली पाहिजे जर तो आपल्या राज्यात राहतो आपण टीव्हीवरती पाहतो आता बेळगाव कर्नाटक पाहतो काय माहिती याच्याबद्दल माहिती का म्हणजे थोडक्यात मला सांगायचं की प्रत्येक राज्याला प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्याचा पहिल्यांदा अभिमान असला पाहिजे त्यानंतर ते आणि त्यानंतर बाकीचा
जसं आपण म्हणतो की ज्या गावात आपण राहतो त्या गावाचा पहिल्यांदा आपल्याला अभिमान असला पाहिजे, ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याचा अभिमान असला पाहिजे. ज्यावेळेस जिल्ह्याचा अभिमान वाटेल त्यावेळेस आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा अभिमान वाटेल, आणि ज्यावेळेस असं आपल्याला राज्याचा, आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल त्यावेळेस आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटेल. ही सुरुवात आहे आपल्या मनापासून झाली पाहिजे. ज्यावेळेस आपण पहिलीच्या वर्गात जातो, कुठल्याही शाळेत असू द्या, आपल्या शाळेत नाही, त्या शाळेबद्दल आपल्याला प्रेम आपुलकी वाटली पाहिजे. जिथं शाळेत आपला पाया सुरू झाला, जीवनाची सुरुवात झाली, त्या शाळेविषयी आपुलकी प्रेम वाटलं पाहिजे. आपण काय करतो, 7वी 6वी मुलं थोडी मोठी झाल्यानंतर आम्हाला शाळा आवडत नाही, दुसऱ्या शाळेत जातात, तिथं दुसऱ्या शाळेत जातात का आम्हाला शाळा आवडत नाही, म्हणजे आपली मानसिकता इथूनच तयार होती. तर आपल्या भाषेची आपल्याला कसं अभिमान वाटेल. त्याच्यामुळे आपल्याला लहानपणापासून हे संस्कार व्हायला पाहिजे. आपल्याला 2 कार्यक्रम घ्यायचे, त्याच्यामुळे आपण लवकर आटपतो आहे. यानंतर जेवायला सुट्टी होईल आणि 20 मिनिटाची सुट्टी असेल. त्यानंतर आपल्याला दुसरा कार्यक्रम कुठला घ्यायचा आहे, अंगलीचा कार्यक्रम. आपण उद्या विज्ञान दिन घेणार आहोत, त्याच्यामुळे आजच 2 कार्यक्रम ठेवलेले आहेत. परत एकदा सर्व मुलं छान आज आवरून व्यवस्थित आलेले आहेत शाळेत. खरोखर तुमच्याकडे पाहिलं की वाटतं आपण महाराष्ट्रात आहोत आजच्या दिवसापुरतं तरी. तर परत एकदा ज्या विद्यार्थ्यांनी छान काय वेशभूषा केलेली आहे, छान समोर येऊन बोललेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि जे पुढे गाण्याच्या ऐवजी भाषणाच्या ऐवजी गाणं, जे पुढे अडखळतात त्यांनी पुढच्या वेळेस नक्की चांगली तयारी करा. ज्यावेळेस आपण काहीतरी पुढे बोलत असतो त्यावेळेस आपल्याला एक समाधान वाटतं की आज मी शाळेत गेल्यानंतर 100-200 मुलांच्या समोर मी काहीतरी सादर केलेलं आहे. आणि याची आठवण आपल्याला जोपर्यंत आपण जिवंत आहे, काय म्हणतो मी, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला लक्षात राहते की हा मी 4थीच्या वर्गात होतो त्यावेळेस समोर मराठी दिनाविषयी भाषण केलेलं होतं. त्यावेळेस माझ्या शिक्षकांनी, माझ्या जे काही कोण असतील त्यांनी माझं कौतुक केलेलं असतं. तर प्रत्येकाने चांगला प्रयत्न पुढे येऊन करायचा आहे, त्याच्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागतात. ज्या प्रकारे ज्या मुलांनी छान पुढे येऊन बोललेले आहेत त्यांचा आदर्श आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवायचा. परत एकदा तुम्ही छान व्यवस्थित आज आवरून आलेत आणि कुठलाही गडबड गोंधळ न करता. 34ला पत्र कोण, 2 नंबर बरं, मुस्ताफा एक सोडला तर, शाकीर एक सोडला तर बरं, आणि पहिलीची 2-3 मुलं सोडली तर सर्व मुलांनी कार्यक्रम अगदी छान असा व्यवस्थित काय म्हणतात आपण की आपण जणू मराठीचा खरोखरच अभिमान आहे अशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रम ऐकला, त्याबद्दल परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन. त्यांना नाव पाहिजे परीक्षेमध्ये 50 मार्क प्रोजेक्ट किती मार्क आहेत 50. कोणाला नाव पाहिजे बघा. आता ज्या मुलांनी केलेलं नाही त्यांनी आज मला लवकर सोडणार, किती शाळा सोडणार, 4 शाळा सोडणार. पुढे आले ना यांच्यासाठी 4 शाळा सोडणार आहे, का तर यांनी काल उपवास असल्यामुळे त्यांना करायला जमलं नाही. बरोबर, चक्कर पडले कुणी देवाला गेली, बरोबर. तर त्या शाळेला मुलांनी आज प्रोजेक्ट बनवायचा आहे. त्या 11 वाजेपर्यंत आणले, 11 पर्यंत ती 11 वाजेपर्यंत काम केलं तर चालेल. त्यात 12 साडेबाराला आणलं तर चालणार नाही. समजलं उद्या राहिलं ना. आणि बाकी त्यांचं काही राहिलं असेल बिलकुल थोडंफार दुरुस्ती तर ती त्यांनी करायची आहे. प्रत्येकाचं प्रोजेक्टवर आपलं नाव आणि यंदा पाहिजे, शाळेचं नाव, तुमचं नाव, यंदा आणि तुमचं प्रोजेक्ट काय त्याचं नाव पाहिजे.